गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस बघत आहोत. आजचा प्रश्न आपण जॉग्रफीशी रिलेटेड बघणार आहोत. GS पेपर 1मध्ये या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, तर आजचा प्रश्न आहे, What do you understand by the phenomena of the inversion of temperature? Examine how does it impact the atmosphere and the weather. 150 वर्ड्समध्ये हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. हा प्रश्न आपल्याला GS पेपर 1 जॉग्रफीमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर यामध्ये आपला मेन अप्रोच काय असला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचं पहिली सुरुवात जिथून असते तर प्रास्ताविका. तर प्रास्ताविकात आपल्याला तापमान उलटा हा शब्द परिभाषित करायचे आहे. त्यानंतर तापमानास उलट्या कारणीभूत ठरणाऱ्या या अनुकूल परिस्थितीबद्दल देखील सांगायचं आहे. आणि त्यानंतर थर्ड पॅरेग्राफ जो असणार आहे, जो मेन बॉडीचा पॅरेग्राफ असणार आहे, त्यामध्ये आपल्याला हवामान आणि हवामानावर तापमानाच्या उलट्यावरील परिणामाबद्दल चर्चा देखील करायची आहे. सर्वात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उत्तराचा सारांश देऊन निष्कर्ष देखील काढायचा आहे. ओके, त्याआधी फ्रेंड्स मी तुम्हाला सांगू इच्छिते की खूप लोकांच्या कमेंट्स येत होत्या की ह्यामधील जो कंटेंट आहे तो मराठीमध्ये द्या म्हणून. तर हा कंटेंट इंग्लिशमध्ये देण्यामागचं कारण म्हणजे इंग्लिशमध्ये कंटेंट आणि मराठीमध्ये आपण यामध्ये आपलं जे एक्सप्लेनेशन आहे उत्तराचं ते आपण रोज करत असतो. तर याचा मेन उद्देश काय आहे की याचा जो फायदा आहे तो इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही लोकांनाही होईल. मी तुम्हाला मराठीमध्ये हे सविस्तर याचं एक्सप्लेनेशन करते, त्यामुळे परत हे मराठीमध्ये जरी नाही दिलं तरी चालतं, कारण ह्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण आहे असं मी मराठीमध्ये करते आणि ह्याचं इंग्लिशमध्ये सुद्धा आहे असं असतं, आहे असा कंटेंट हा असतो. त्यामुळे याचं म्हणजे तुम्हाला दोघांनाही बेनिफिट होऊ शकतं. ह्यामुळे ह्याचा कंटेंट इंग्लिशमध्ये असतो पण एक्सप्लेनेशन मी मराठीमध्ये करतो. ओके, तर सर्वात आधी पहिल्यांदा जिथून या उत्तराची सुरुवात होते ते म्हणजे याचा इंट्रोडक्शन पार्ट. तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण काय लिहू शकतो, तर तापमान विलेपन हे ट्रॉपोस्फिअर मधील तापमानामध्ये आढळते. ओके, तर सामान्य म्हणजे ट्रॉपोस्फिअर मधील ज्या तापमानाच्या सामान्य वर्तनाच्या उलट आहे. ओके, तर या हवामानविषयक इंद्रियगोचर अंतर्गत उबदार हवेचा थंड हवेच्या थरावर आहे. आणि हे जे स्टॅक आहे ते वातावरणीय परिस्थितीमध्ये उद्भवते. तर काही वेळा हवेच्या आडव्या किंवा उभ्या हालचालींमुळे देखील होते. ओके, तर तापमान उलटा सामान्यतः अल्प कालावधीसाठी असतो, परंतु तरीही तो सामान्य असतो. ओके, तर हा पार्ट आपल्याला इंट्रोडक्शन पार्टमध्ये लिहिता येईल. ओके, तर यानंतरचा मेन पार्ट आहे तो म्हणजे बॉडी पार्ट. तर या बॉडी पार्टमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, तर यामध्ये आपल्याला त्याचे जे काही वेगवेगळे पार्ट आहेत ते करता येतील. तर यामध्ये पहिलं असणार आहे आपल्याला लांब हिवाळ्याच्या रात्री. ओके, म्हणजे फेवरेबल कंडिशन्स फॉर टेम्परेचर्स इन्व्हर्जन जे आहेत त्याचे आपल्याला वेगवेगळे पार्ट करता येतील. तर त्यामधला पहिला आपला पॉईंट असणार आहे लांब हिवाळ्याच्या रात्री. ओके, तर यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की रात्रीच्या वेळी भूपृष्ठावरील पार्श्वकीय किरणोत्सर्गामुळे उष्णतेमुळे होणारी हानी येणाऱ्या या सौर किरणांच्या प्रमाणावर ओलांडू शकते. ओके, त्यानंतर ढगविरहित आणि स्वच्छ आकाश. तर पार्थिव किरणोत्सर्गाद्वारे उष्णतेचे नुकसान कोणत्याही अडथळ्याशिवाय अधिक वेगाने पुढे जाते, हे यामध्ये आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर भूमीच्या पृष्ठभागाजवळील कोरडी हवा. तर यामध्ये हे जे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्सर्जित उष्णतेचे शोषण या अंतर्गत मर्यादित केले जातात. आणि त्यानंतर हवेची हळूहळू हालचाल. तर यामध्ये काय लिहिता येईल की यामुळे वातावरणाच्या खालच्या थरात उष्णता हस्तांतरण किंवा त्याचे मिश्रण होत नाही. हा पार्ट आपल्याला यामध्ये लिहिता येईल. हवेची हळूहळू हालचाल होण्यामागचं हे कारण आपल्याला लिहिता येईल. आणि त्यानंतर बर्फाच्छादित ग्राउंड पृष्ठभाग. तर यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की
येणाऱ्या सौर किरणांच्या प्रतिबिंबातून उष्णतेचे जास्तीत जास्त नुकसान होते. ओके, यानंतर इफेक्ट्स ऑन ॲटमॉस्फिअर अँड वेदर. तर यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की तापमानात उलथापालथ पर्जन्यवृष्टी ढगांचे प्रकार निश्चित करते आणि थंड झाल्यामुळे उबदार हवेचे संप्रेषण झाल्यामुळे दव देखील होतो. तर यामध्ये आपल्याला पॉइंट्स काय काढता येतील, तर हवेतील टांगलेले धूळचे कण. तर यामध्ये काय लिहिता येईल, तर तापमानाच्या उलट्यामुळे धूळ कण आणि धूर यांसारखे वायू प्रदूषक पृष्ठभागावर पसरत नाहीत. त्यानंतर हवेची हालचाल देखील थांबते, यामुळे वातावरणाची स्थिरता उद्भवते जी हवेच्या खालच्या दिशेला व वरची हालचाल थांबवते. आणि कमी पाऊस, कन्व्हेन्शन ढग वरच्या दिशेला जाऊ शकत नाहीत म्हणून पाऊस कमी पडतो आणि पाऊस पडत नाही, तर यामुळे कृषी उत्पादकता म्हणून एक समस्या देखील उद्भवते. ओके, हा सर्व पार्ट आपल्याला लिहिता येईल. त्यानंतरचा एक पॉइंट आपल्याला असा करता येईल की कमी दृश्यमानता. तर यामध्ये आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे की वरच्या उबदार हवेच्या आणि खाली थंड हवेच्या परिस्थितीमुळे धुक्याची निर्मिती होते आणि म्हणूनच दृश्यमानता कमी होते, ज्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. ओके, आणि वादळ आणि जे काही वादळ आहे त्यामुळे तापमानात दैनंदिन भिन्नता फारच कमी प्रमाणात असतात. हा पार्ट आपल्याला मेन बॉडीमध्ये लिहिता येईल. आणि सगळ्यात शेवटी मेन पार्ट म्हणजे बॉडी पार्ट, म्हणजे कन्क्लुजन निष्कर्षमध्ये आपल्याला काय लिहिता येईल, आपल्याला या सर्व उत्तराचा निष्कर्ष काय काढायचा आहे, तर थंड हवेच्या तापमान आणि अत्यंत तीव्र आणि दडपशाही दिवसानंतर दिलासा मिळाला तर तापमानाची उलटी होणे एक वांछनीय घटना असू शकते. तर हवेच्या गुणवत्तेवरील परिणाम नक्कीच घेणे हितवाह नाही. हे सर्व आपल्याला कन्क्लुजन पार्टमध्ये लिहिता येईल. ओके, तर या लेक्चरबद्दल जर तुम्हाला काही सजेशन सूचना वगैरे असतील तर तुम्ही मला आमच्या ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आमच्या द यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.